नमस्कार, मी शिवानी गतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूया दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा. साताऱ्यातील मसवड पोलिसांनी आज धडाकेबाज कामगिरी करत ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघड केलेला आहे. त्यामध्ये 3 आरोपी गजाआड केले असून 19,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की गणेश शंकर ढाणे राहणार पाडळी तालुका सातारा यांनी मसवड पोलीस ठाण्याचा त्यांचा जॉन डियर कंपनीचा 5210 मॉडेलचा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर MH11DN 9042 हा ट्रॅक्टर टँकरसहित चोरीस गेल्याबाबत तक्रार दिली असता या तक्रारीच्या अनुषंगाने तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची सूत्रे हातात घेऊन गुन्हे प्रकटीकरण स्टाफ यांना CCTV कॅमेरे चेक करायला सांगून तपासाची चक्रे गतिमान करत तत्काळ रहमतपूर तालुका कोरेगाव हद्दीतील गौरव भगत पवार, शिवराज नानासो पंडित, संदीप बाळकृष्ण कदम हे सदर ट्रॅक्टर चोरून गेले असल्याचे निष्पन्न झाले असता तत्काळ त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल त्याचबरोबर गुन्हा करताना त्यांनी वापरलेली ओमिनी वाहन व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. जावली तालुक्यातील आपटी गावात नवरात्र उत्सवानिमित्त आज एक अनोखी आणि पारंपरिक परंपरा कामगत साजरी करण्यात आली. गावाच्या मध्यभागी असलेल्या श्री सोमाईजाई काळेश्वरी मंदिरात देवीची अभिषेक पूजा, आरती आणि सामूहिक उत्साह मोठ्या उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे शेकडो वर्षापासून चालत आलेली गवत कापणीची परंपरा आजही गावकरी जपताना दिसून आले. लाऊडस्पीकरवर वाजंत्री ढोलताशाच्या गजरात सर्व गावकरी एकत्र जमून गवत कापणी करताना देवीच्या जयघोषात उत्सव साजरा करत होते. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून सप्टेंबर रोजी सचिंद्र प्रताप सिंह शिक्षण आयुक्त पुणे यांच्या पत्नी सौ अर्चना प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा श्रीमती अश्विनी नागराजन यांच्या हस्ते कास पुष्पपठार येथे ई-व्हेइकल सफारी गाडीचे उद्घाटन करण्यात आले. कास पुष्पपठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या प्रदूषणमुक्त सफारीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी मान्यवरांनी केलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवलेला आहे. पिके पाण्याखाली गेली, घरे बुडाले, जनावरे मृत्युमुखी पडली. ही बाब लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील दहिवडी आगार त्यांच्या मदतीला सरसावले आहे. आगाराचे आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांनी केलेल्या आवाहनाला सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी म्हणून जवळपास 25 ते 20 वस्तूंचे 200 ते 250 संसारोपयोगी साहित्यांचे किट सोलापूरच्या माड्याला रवाना केले आहे. यावेळी कुलदीप डुबल, संग्राम गोसावी, संतोष बोराटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मान तालुक्यात वरुणराजाने अक्षरशः हाहाकार माजवलेला असल्याने तालुक्यातील सर्व ओढे, नाले, तलाव पाण्याने ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. अशातच शनिवारी पहाटेपासून पावसाने पुन्हा धुवाधार बॅटिंग केल्याने मसवड शहर परिसरातील अनेक भागात पावसाचे पाणी शिरल्याचे दिसून आले. मसवड शहरातील शिंगणापूर चौक ते मसवड एस स्टँड परिसरात सर्व दुकानात पाणी शिरले तर या परिसरातील पेट्रोल पंपातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने सदरचा मार्ग काही काळाकरता बंद करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती. तर येथील यात्रा पटांगणावर उतरलेल्या सर्कशीच्या तंबूतही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. सध्या मानखटावमध्ये पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर तालुक्याची महत्त्वपूर्ण बाजारपेठ असलेल्या मसवडमधील व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये सुद्धा पाणी शिरल्यामुळे प्रचंड मोठ्या नुकसानाला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. अशावेळी मानखटावमधल्या शेतकऱ्यांच्या बरोबर व्यापाऱ्यांना सुद्धा शासनाने भरघोस मदत करावी अशी मागणी प्रभाकर देशमुख यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे केली आहे. जातीच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करणाऱ्या मुस्लिम समाजाच्या जमियत उलेमाए हिंद सातारा, खिदमते खलक सातारा या सामाजिक संस्थेकडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना स्नेहभेट पाठवण्यात आली असल्याची माहिती मुस्लिम मावळे छत्रपतींचेच अजीर मनेर यांनी दिलेली आहे. मराठवाड्यातील महापुरामुळे हजारो कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त झाले असून अनेक गावातील लोक, शेतकरी, मजूर आज संकटात सापडलेले आहेत. शेतजमिनी वाहून गेल्या, घरे कोसळली, पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले आणि अनेक कुटुंब बेघर झाले आहेत. यांना मानवता भावनेतून सहकार्य करण्यासाठी मुस्लिम संघटना पुढाकार घेत असून सातारा जिल्ह्यातील जमियत उलमाए हिंद व खिदमत खलक संस्था यांनी पुढाकार घेतला. साताऱ्यातील बामणोली भागातील सावरी गावामध्ये नवरात्री उत्सवानिमित्त श्री काळेश्वरी देवीच्या मंदिरात कामगत उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात संपन्न झाला. या भागात कामगत उत्सवाची परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू असून ग्रामस्थांच्या मोठ्या सहभागातून हा सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. पारंपरिक वाद्यांच्या गजरात नृत्यगान करत गावकरी देवीला अभिषेक अर्पण करून भक्तिभावाने हा उत्सव साजरा करताना दिसत आहेत.
अतिवृष्टीमुळे म्हसवड शहर परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अतिवृष्टी बाधितांनी खचून जाऊ नये, शासन तुमच्या पाठीशी ठाम आहे. दिवाळीपूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळेल अशी ग्वाही देखील पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अतिवृष्टीमुळे मान तालुक्यातील गोंदवले, बुद्रुक, लोदवडे, पिंपरी व म्हसवड शहरातील झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या पाहणीप्रसंगी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वडूज येथील ज्योतिबा मंदिरातील पितळेची मूर्ती चोरीस गेल्याची घटना गेल्या महिन्यात घडल्याने शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान सदर घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाल्यानंतर मूर्तीची चोरी करणाऱ्या इसमाच्या मुसक्या वडूज पोलिसांनी काही तासातच आवळल्या होत्या. तर संशयिताकडे असलेला मुद्देमाल वडूज पोलिसांनी हस्तगत केला. हस्तगत केलेला मुद्देमाल आज वडूज पोलिसांनी श्री ज्योतिबा मंदिराच्या ट्रस्टकडे सुपूर्द केला. पोलिसांनी तातडीने तपास करून मुद्देमाल ताब्यात दिल्याने आज वडूजकरांनी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व टीमचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला. झारखंड येथे सुरू असलेल्या 64व्या राष्ट्रीय खुल्या स्पर्धेत सुदेशना शिवनकरने रौप्य पदक मिळवून सातारा जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत देशभरातील नामवंत खेळाडू सहभागी झाले असून या स्पर्धेमधून सप्टेंबर 2026 मध्ये जपान येथे होणाऱ्या एशियन गेमकरिता भारतीय संघाची निवड झाली असून त्यामध्ये महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील सुदेशनाची निवड झाली आहे. या स्पर्धेतील 100 मीटर धावणे क्रीडा प्रकारात सुदेशनाने 11.64 सेकंद अशी स्वतःची सर्वोत्तम कामगिरी करत रौप्य पदक मिळवून देश पातळीवर 63व्या पदकावर आपले नाव कोरलेले आहे. महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वर अतिपर्जन्यवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारने करावा आणि शेतकरी जो मागेल ती मदत त्याला मिळावी आणि बळीराजावर जे संकट आलं आहे ते दूर करावं, अशा विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना शहर संघटक प्रणव सावंत, युवा सेना उपजिल्हाधिकारी सागर धोत्रे, तालुका प्रमुख श्रीकांत पवार, शहर प्रमुख रवींद्र भणगे, उपशहर प्रमुख राहुल जाधव, शैलेंद्र बोडके, रामचंद्र साळुंके, सतीश भंडारे आणि शिवसैनिक उपस्थित होते. सध्या पश्चिम महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडलेले असून याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोलापुरातील पुरामुळे तळ ठोकून बसलेले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच मतदारसंघातील शिंगणापूर गावाने अतिवृष्टीमुळे साताऱ्याच्या शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीने मासिक सभेत पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचे एका महिन्याचे मानधन भत्ता तसेच प्रत्येकी 1000 रुपये मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचे एकमुखी ठराव केलेला आहे. दरवर्षी अत्यंत दिमाखात साताऱ्याचा शाही दसरा साजरा होतो. भव्य अशी सातारा शहरातून मिरवणूक पार पडते. त्यामध्ये हत्ती, घोडे, उंट, पारंपरिक वाद्य तसेच पारंपरिक वेशभूषेत सातारकर तल्लीन होऊन या शाही दसऱ्यात सहभागी होतात. त्याचबरोबर साताऱ्यातील शिवतीर्थ येथे भव्य अशी महाआरतीचे आयोजन केले जाते. मात्र यंदा या शाही दसऱ्याचा खर्च पूरग्रस्तांसाठी देण्याचा क्रांतिकारी निर्णय छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतलेला आहे. सातारा कोयना धरण परिसरात रात्री सौम्य भूकंपाचा धक्का बसला. कोयना धरण परिसरात रात्री 3.4 रिक्टर स्केलच्या भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलेला आहे. भूकंपाची कोयना भूकंप मापक केंद्रात नोंद झालेली असून भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना खोऱ्यात हेळवाग गावाच्या नैऋत्येला 6 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाच्या जमिनीतील खोली 5 किलोमीटर होती. भूकंपाने कोणतेही नुकसान झाले नसल्याचे प्रशासनाने माहिती दिलेली आहे. महाबळेश्वर पाचगणी परिसरात कडक थंडीचे वातावरण निर्माण झाले असून या थंड हवेत वयोवृद्धांना शारीरिक त्रास जाणवू लागलेला आहे. धुक्याची चादरही पूर्वीपेक्षा अधिक दाट झालेली आहे. मागील 4 दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाचा सतत प्रभाव असून मागील 24 तासात 2.236 इंच पावसाची नोंद झालेली आहे. तर आज अखेर 6107.10 मिलीमीटर म्हणजेच 240.437 इंच पावसाची नोंद झालेली आहे. फलटण येथील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शमशेरदादा नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय खासदार गटाचे सक्रिय कार्यकर्ते श्री राजाभाऊ देशमाने यांना माजी ज्येष्ठ नगरसेवक श्री बाळासाहेब भोसले, विरोधी पक्षनेते श्री शमशेरसिंह नाईक निंबाळकर, गटनेते नगरसेवक श्री अशोकराव जाधव, श्री सोनवणे, श्री अजित गायकवाड, श्री खराडे सर, जंगम सर, निलेश खानविलकर, लोखंडे सर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच माजी खासदार लोकनेते कैलासवासी हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्यासोबत प्रथमपासून सक्रिय असणारे ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब भोसले यांनी त्यांना आशीर्वाद देऊन खासदार गटबाबत करत असणाऱ्या कार्याबाबत कौतुक केले. या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना. अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज.